राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती आक्षेप घेण्यात आलेला असून त्या संदर्भातली थेट नोटीस बजावण्यात आली आहे। पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती आक्षेप नोंदवलाय। 9 जुलैला सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावलेली असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली होती। मात्र आता या निवडीला आक्षेप घेत सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे। वर्किंग कमेटी की बैठक क्यों नहीं हुई और जो जनरल काउंसिल की मीटिंग हुई बॉम्बे में उसका सूचना इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल पटेल के द्वारा क्यों नहीं दिया गया और धारा 29 के तहत राजस्थान को पूरी चुनावी प्रक्रिया की सूचना क्यों नहीं दी गई। मैं जो पत्र लिखा था उसका जवाब मुझे क्यों नहीं अभी तक दिया गया। लगभग 3 माह बीत गया। इसलिए मैं बात करके इस चुनावी प्रक्रिया को ठीक कराने के लिए मैं लीगल नोटिस के माध्यम से अपने आला कमान को नोटिस दिया हूँ। दरम्यान सुनेत्रा पवारांची निवड घटनेनुसार झाली। सगळ्यांनी एकमतानं सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे। तसंच प्रसिद्धीसाठी केवळ अशा भूमिका घेतल्या जातात असा आरोप सूरज चव्हाण यांनी माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्यावरती केला आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हात वर करून सगळ्यांनी प्रस्ताव ठेवल्याच्या नंतर त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं होतं आणि सर्वजण त्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याच्या नंतर एकमताने एक दिलाने सुनेत्रावहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि ती निवड पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून झालेली निवड आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीचं कुणी नोटीस पाठवलं त्याच्यामुळं ते काही मला वाटतं कुठं काही धोकादायक नाही, परंतु हे जाणीवपूर्वक माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठल्या तरी एका व्यक्तीने केलेलं असावं